चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला क्वेश्चन पाहूया. काय म्हणताय पहा, समजा आपल्याला दिलाय log a डिवाइडेड बाय x प्लस y मायनस 2z इज इक्वल टू log b y प्लस z मायनस 2x इज इक्वल टू log c डिवाइडेड बाय z प्लस x मायनस 2y. ठीक आहे, हा दिला. शो करायचा आपल्याला abc इक्वल्स टू 1. ओके, बहुत ही बढिया. तर जे रेशो दिले दिस बाय दिस, दिस बाय दिस, दिस बाय दिस, हे सर्व कोणाच्या इक्वल राहते? के च्या इक्वल राहते. के इज कॉन्स्टंट. ठीक आहे, एक काम करता log a, ठीक आहे, log a अपॉन एक काम करता दुसऱ्या पेन लिहिता आपण log a अपॉन x प्लस वाय मायनस 2z इज इक्वल टू log b. ठीक आहे, आणि y प्लस z मायनस 2x आणि इज इक्वल टू log c डिवाइडेड बाय z प्लस x मायनस 2y. हा कोणाच्या इक्वल राहील? के च्या. ठीक आहे, पहा बरं इथून चालू झाला सोल्युशन. ठीक आहे, के काय? के इज कॉन्स्टंट, म्हणजे प्रत्येक रेशो के च्या इक्वल आहे. ठीक आहे, बाय थ्योरम इक्वल रेशो ही प्रत्येक रेशो के च्या इक्वल आहे. तर तुम्ही चेक करा काय होईल पहा की log a अपॉन x प्लस वाय मायनस 2z इज इक्वल टू के होईल का नाही? ठीक आहे, हा वाला याचा रेशो इक्वल आहे. तर मग देअरफॉर डायरेक्ट पहा की log a कुणाच्या इक्वल राहील? तर log a इज इक्वल टू के इंटू पहा हा जो डिवाइड आहे इकडे जाऊन मल्टीप्लाय म्हणजे x प्लस वाय मायनस 2z. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, इकडे पहा एक एक पॉइंट लिहिता. इकडे पहा log b अपॉन y प्लस z मायनस 2x हा कोणाच्या इक्वल राहील? के च्या. कोणाच्या इक्वल राहील? के च्या. तर ती log b का होईल पहा चेक करा. log b इक्वल्स टू के इंटू y प्लस z मायनस 2x. बरोबर आहे. आणि तिसरा एक रेशो आहे तो कोणता आहे पहा? log c. चेक करा ना, log c डिवाइडेड बाय z प्लस x मायनस 2y इज इक्वल टू के च्या इक्वल आहे. तर मग मला सांगा की log c का होईल? तर मग देअरफॉर पुढे लिहित आहोत की log c जो राहील ना तो राहील के इंटू x z हा वाला z प्लस x मायनस 2y च्या इक्वल राहील. ठीक आहे, म्हणजे काय झालं पहा याच्यामध्ये आपल्याला तीन व्हॅल्यू भेटल्या. पहा याच्यावरून के च्या इक्वल, के काय? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, पटला. ओके, तर log a ची व्हॅल्यू भेटली, log b ची आणि log c ची, अशा तीन व्हॅल्यू भेटल्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे, कोणसा पाहिजे फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. कोणसा? की सर log a प्लस log b म्हणजे तिघाची जर मी ऍडिशन केलं येतात असं शब्द तिकडे लिहित आपण की log a. ठीक आहे, इथं मी जागा पूर्ण करू जागा. ठीक आहे, इथं पहा log a प्लस log b प्लस log c जर तिघाची जर ऍडिशन केला तर रूल आहे काय होते पण log a b c. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतात तिघाची जर ऍडिशन असेल log a प्लस log b प्लस log c तर log a इंटू b इंटू c येते. ठीक आहे, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, लॉगॅरिथमचा. तर काय होईल पहा इथं पहा डायरेक्ट नाव की log a प्लस log b आणि प्लस log c म्हणजे मी काय करतो तिघाची ऍडिशन. ठीक आहे, तर log a किती आहे चेक करा. log a जे आहे ना तो काय? k इंटू x प्लस वाय मायनस 2z. ठीक आहे, प्लस चेक करा प्लस log b किती आहे? log b आहे k इंटू y प्लस z मायनस 2x. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आणि प्लस तिसरी गोष्ट पहा log c. log c किती आहे चेक करा. k इंटू z प्लस x मायनस 2y. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता एवढी गोष्ट तुम्हाला समजली असेल. ठीक आहे, तर एवढा पार्ट मी मिटवत आहो. ठीक आहे, चला मिटवल्यानंतर पहा पुढचा पार्ट काय होईल पहा की इकडे पहा log a प्लस log b प्लस log c. फॉर्म्युला काय पहा की log a इंटू b इंटू c. बहुत ही बढ़िया. abc बरोबर इज इक्वल टू इकडे पहा के आणि के कॉन्स्टंट बाहेर निघेल. ठीक आहे, तर काय येईल पहा x प्लस वाय मायनस 2z प्लस आणि के कॉमन निघाला तर y प्लस z मायनस 2x आणि प्लस प्लस मी बाहेर काढलो बरं के कॉमन काढलो. ठीक आहे, इथून के बाहेर निघाला तर इथे येईल z प्लस x मायनस 2y. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता इकडे काय होईल पहा सुनो. ठीक आहे, के बाहेर आहे. इकडे पहा x प्लस x 2x चेक करा x प्लस x 2x. ठीक आहे, मायनस याच्या जवळ 2x आहे चेक करा. ठीक आहे, प्लस y प्लस y किती 2y ना 2y चेक करा. आणि याच्या जवळ हा मायनस 2y जवळ. ठीक आहे, त्यानंतर पहा चेक करा z प्लस z 2z. ठीक आहे, आणि त्याच्या जवळ काय मायनस 2z. पुरा खतम आहे कहाणी. ओके, सर्व एकत्र आणलो आणि इकडे काय होईल पहा log abc चलता रहेगा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा k बाहेर निघाला 2x मधून 2x 0, 2y मधून 2y 0 आणि 2z मधून 2z 0 म्हणजे 0 आला. ठीक आहे, आता तुम्हाला माहित आहे इकडे पहा की log abc जो आहे जो का तो आणि इथं पहा log abc. ठीक आहे, काय म्हणतो मी abc. एक मिनिट. ठीक आहे, abc काय होईल पहा log abc इकडे k इंटू 0 0. ठीक आहे, आता एक गोष्ट महत्वाची. ठीक आहे, पहा abc सॉरी इथे abc लिहायला पाहिजे. ठीक आहे, आता ऐका इम्पॉर्टंट पॉइंट का की log
1 हमेशा 0 राहते, हे गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, अरे लॉग 1 0 राहते. ठीक आहे, येथे जर बेस कोणसा पण असो आन्सर काय ते 0 येते. ठीक आहे, लॉग 1 0 राहत. तर मग का आम्ही या 0च्या ठिकाणी चेक करा. ठीक आहे, या 0च्या ठिकाणी लॉग 1 घुसाडू शकतो. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, मग काय पहा लॉग लॉग खतम. ठीक आहे, ओके. मग काय पहा ABC = 1 हाच तर आपल्याला प्रूफ करायचा होता. मी प्यारे दोस्तों आला का नाही. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.